आज आहे मकर संक्रांत, तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर इथे मी आज तिळाचे पाकातले लाडू करणार होते. तर हे बघा, अशा पद्धतीने माझे लाडू तयार झाले. एकदम खुसखुशीत झाले होते लाडू. तोंडात टाकल्यावरती अगदी विरघळत होते. नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर 3 नंतरचा मुहूर्त होता संक्रांतीचा सुकड पुजायचा. तर 3च्या नंतर मी सगळं असं साडी वगैरे घालून, चोळे वगैरे घालून तयार झाले आणि सुकड पुजण्यासाठी बसले होते. घरातलं सगळं काम तसं झालं होतं. बाळाची पण लुडबुडमध्येच चालू होती. तसंच काम पटापट करून घेतलं. हे बघा, अशी पूजा करून घेतली. वुलन मॅट पुढे ठेवून घेतली, का तर माझ्याकडे खूप साऱ्या वुलन रंगोली मॅट मी तयार केल्या होत्या. तर त्याच्यानंतर घरात पूजा झाल्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आले रुक्मिणीला वसायला. तर इथे बघा, बायकांची किती मोठी गर्दी होती. आत दरवाजातून आत जायला जागासुद्धा नव्हती. तरी पण तसंच आम्ही आत लाईनमध्ये थांबून जात होतो. बघा किती मोठी लाईन अशी लागली होती. आतमध्ये पण खूप सारी गर्दी होती. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून जाऊन आल्यावरती काही ताईंच्या घरी पण ताई बोलवल्या होत्या हळदी कुंकवासाठी. मग तिथे पण गेलो. तर अशाच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्तच आमच्या गाठी भेटी होतात. एरवी आम्ही घरच्या कामात लेकरांना सांभाळण्यातच गुरफटून गेलेलो असतो. तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांना गप्पा मारण्यात वेळ जातो आणि खूप छान वाटतं एकमेकींना खूप दिवसातून असं भेटलं बोललं की. तर सर्वांच्या घरी असं वौसा घेऊन आलो, तिळगुळ घेऊन आलो. खूप छान वाटलं. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा. बाय बाय.